5वी मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव राजवीर पब्लिक स्कूल वाशी. आज आमच्या शाळेने कोल्हापूर कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या इको फ्रेंडली गणेशोत्सव या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. नमस्कार, माझे नाव मोहिनी सतीश. आज आम्ही सर्व रोबोट बनवले आहे. या रोबोटमध्ये जे साहित्य लागत आहे ते तुम्हाला सांगणार आहे. या रोबोट बनवण्यासाठी आम्हाला व्हील, ब्रेक, कास्टर व्हील, प्लास्टिक ट्यूब्स, 12mm बोल्ट्स, नट्स इत्यादींचा वापर आम्ही हे सर्व रोबोट बनवण्यासाठी केलेला आहे. नमस्कार, माझे नाव जयराज शिवाय दिंडे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आम्ही हा JCB प्रोटोटाईप रोबोट बनवला आहे. हा रोबोट कचरा गोळा करू शकतो. नमस्कार, माझे नाव राजवीर सागर पाटील. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आम्ही आज क्रेनचा प्रोटोटाईप रोबोट बनवला आहे जो आपल्याला प्लास्टिक लिफ्टिंगसाठी मदत करू शकतो. नमस्कार, माझे नाव तनिष उत्तम सावंत. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. आम्ही एक रोबोट प्रोटोटाईप बनवलेला आहे. हा रोबोट प्रोटोटाईप लोकांना संदेश देतो. संदेश असा आहे की प्लास्टिक पिशवीला कमीत कमी वापर करा आणि कागदी पिशवीला जास्तीत जास्त वापर करा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रद्युम्न अरुण पवार. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. आज आम्ही एक मिरवणुकीत पर्यावरणपूरक संदेश देणारा रोबोट बनवलेला आहे. त्यामधून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळा व कापडी पिशवीचा वापर जास्त. नमस्कार, माझे नाव पृथ्वी जयसिंग सालपुरे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. आम्ही सर्वजणांनी मिळून हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये गणपती उत्सव आणि त्याचे विसर्जन मिरवणुकीबद्दल देखावा दाखवलेला आहे. तिथे आपल्याला गणपती दिसत आहे, विसर्जन कुंड दिसत आहे व महत्वाचे म्हणजे विसर्जन मिरवणुकीमुळे झालेला कचरा व त्याला साफ करणारे रोबोट पण दिसत आहे. आणि आपण दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतो. पण आपण कधी विचार केला आहे का विसर्जन मिरवणुकीमुळे किती कचरा होतो? त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. कापडी व कागदी पिशवीचा वापर जास्त केला पाहिजे. कारण प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही, शेकडो वर्ष लागतात. आणि या प्रोजेक्टमधून आपण लोकांना एकच संधी द्यायचा आहे, सर्वांनी मिळून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा. अरे रे, किती हा कचरा! गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये दरवर्षी हे काम मला करावे लागते. अरे मित्रा, मी पण आलो बघ तुझ्या मदतीला. मला तर सगळीकडे प्लॅस्टिकच जास्त प्रमाणात दिसत आहे. तुला माहीत आहे का, सरकारने प्लॅस्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. हो, कारण प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नाही. हे प्लास्टिक माती व पाण्यात सहज विघटन होत नाही. त्याला शेकडो वर्षे लागतात. बरोबर, यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. चल, आपण आपले काम करू. प्लास्टिक जाळलं तर हवा प्रदूषित होते. विषारी रसायने वातावरणात मिसळतात आणि त्यामुळे माणसांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. म्हणूनच पर्याय वापरणं गरजेचं आहे. जसे कापडी पिशव्या, ज्यूट बॅग्स, कागदी पिशव्या हे पुन्हा वापरता येतात आणि पर्यावरणात आपल्याला अपायकारक ठरत नाहीत. जर प्रत्येकाने एक छोटा बदल केला तर फार मोठा फरक पडेल. जर प्लास्टिक वापरणं थांबवलं तर पुढील पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी मिळेल. रोबोस्ट्रॉन टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच आम्हाला हा प्रोजेक्ट करण्यासाठी शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापिका तसेच शाळेतील अनेक शिक्षकांनी आम्हाला मदत केली. त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे. धन्यवाद.